शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेला जोरदार धक्का दिलाय। मडेवाडमध्ये त्यांनी मोठं खिंडार पाडलं असून आता रोज प्रवेश होणार, भगवा तर फडकणारच असा विश्वास संजू परब यांनी या निमित्ताने व्यक्त केला आहे। जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात सदर प्रवेश घेण्यात आला असून यामध्ये मडेवाड गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश पारसेकर, व्हाईस चेअरमन प्रकाश राऊत, संचालक गोविंद मुळी, गोपिका रेडकर, अर्जुन तेली, धाकू शेळके, देऊ शिरसाट, रवींद्र तळवणेकर, दाजी पारसेकर, दाजी गावडे, एकनाथ गावडे, दत्ताराम मुळीक, युवासेना उपजिल्हा प्रमुख सतीश नाईक, विभाग प्रमुख दाजी रेडकर, महिला उपतालुका प्रमुख साधना कळंगुटकर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन मुळीक आदींसह शेकडो जणांनी जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी जिल्हा प्रमुख संजू परब म्हणाले, आता तर रोजच प्रवेश होणार आहेत। जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतवर भगवा फडकायचाच आहे। मी तुमच्या पाठीशी आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले। यावेळी शिवसेना नेते अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण उर्फ बबन राणे, परीक्षित मांजरेकर, भारती मोरे, शर्वरी धाळगळकर, गजानन नाटेकर, महादेव राऊळ यांसह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली मळेवाड, कोंडुरा आणि साटेली गावातील उभाटाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मळेवाडचे सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन आज केसरकरांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्या शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत। एक जिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांचे मनापासून स्वागत करतो। त्यांच्या मागे आम्ही तालुका प्रमुख असतील, अशोकजी दळवी असतील, आम्ही त्यांच्या मागे त्यांच्या प्रत्येक संकटात आम्ही त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहू असं आम्ही त्यांना सूचित करतो, त्यांना ग्वाही देतो। आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ज्या ग्रामपंचायती असतील त्यामध्ये जो जो सपोर्ट त्यांना लागेल, जी जी ताकद त्यांना लागेल, ते जिल्हा प्रमुख या नात्याने मी त्यांना देईन आणि दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण करेन। आणि जी काही विकास कामं असतील त्या भागातील ती सुद्धा निश्चितपणे केली जातील। सन्माननीय केसरकर साहेबांनी गेल्या 5 वर्षात 2,500 कोटीची कामं या मतदारसंघात केलेली आहे। त्याचा त्यांनी वाहवा केला नाही, पण जर तुम्ही बघितली तर 2,500 कोटी रस्ते बघितले, या मतदारसंघाचे रस्ते तिथेच नाही। एवढं काम दीपकबाईंनी कधी केलेलं आहे, पण त्यांनी कधी मोठेपणा घेतलेला नाहीये। त्याच्यामुळे मी तुम्हाला आश्वस्त करतो की तुम्ही जो विश्वास दाखवला तो तुमचा निश्चितपणे सार्थ ठरेल। आज तुमचा प्रवेश आहे आणि 2 दिवसांनी प्रवेश आहेत। आता रोज आठवड्याला 1-2 प्रवेश होत राहतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा आपल्याला लढवायची आहेत, सर्व जिल्हा परिषदा लढवायच्या। त्याच्यामुळे आपण ताकदीनिशी उतरू। निश्चितपणे सांगतो, तुमचा जो मळेवाड जिल्हा परिषद आहे ती निश्चितपणे इथं शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य होईल आणि दोन्ही पंचायत समितीच्या शिवसेनेच्याच होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि पुढची मळेवाडची जी ग्रामपंचायत आहे ती सुद्धा 1,00,000% शिवसेनेचीच असेल असं या ठिकाणी सांगते। जय महाराष्ट्र। आणि आता आमचे प्रवेश केलेले चेअरमन साहेब आहेत पारसेकर, ते 2 शब्द बोलावे। नमस्कार। आज आम्ही उभाटाचे सगळे कार्यकर्ते होतो, परंतु आज आम्ही दीपक भाई, निलेशजी राणे आणि संजू परब साहेब यांच्या उपस्थितीत आणि दळवी साहेब आहेत, राणे साहेब आहेत, यांच्याकडे अगोदर आम्ही काम केलेलं होतं आणि आता परत नवीन आम्हाला एक कामाची संधी मिळालेली आहे। आम्ही कुठल्या पक्षावर आक्षेप घेणार नाही आणि काय हे करणार नाही आम्ही, कारण कसं आहे आम्ही फक्त काम करणार आम्हाला माहिती आहे। आमच्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या जिल्हा मतदारसंघाचा विकास कसा होईल या पाठीमागे आम्ही असतो। परत आमची वैयक्तिक जी कामं असतात आमची, ते आमचे कोणीतरी काहीतरी आम्हाला दाता पाहिजे होता, म्हणून आम्ही आता ह्या पक्षात प्रवेश केलेला आहे। तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांच्याने सन्मान केला पाहिजे आणि आम्ही ज्यावेळी रात्री अपरात्री कधी फोन करू त्या फोनाला यांच्याने उत्तर देऊन आमची सगळी कामं केली पाहिजे, तेवढं मी सांगतो। आणि आता माझ्याबरोबर माझी विकास सोसायटी आहे आणि ग्रामपंचायत सदस्य परत आमचं एक आहे। म्हणजे सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे। त्या प्रवेशाला कुठे तडा जाता कामा नये एवढीच आम्ही काळजी घेणार आहे।